नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे 20 फेब्रुवारी। सध्या मी जिथे आहे तो आहे खारघर आणि त्याच्या पाठीमागं लिटिल वर्ल्ड मॉल आहे। मी विचार केला होता की घरामधूनच लॉग इन करेल, बट गुरुवार आहे ना, तर त्यामुळे मी इथे आलो आहे आणि आता ते ऑर्डर लागली तर वेल अँड गुड। तसं पण काही इथून काय मी हलणार नाही जोपर्यंत ऑर्डरला लागत नाही तोपर्यंत। आणि ठीक आहे, भेटूया आपण पहिल्या ऑर्डरमध्ये। पहिलीच ऑर्डर लोकल आहे। ठीक आहे, आपल्याला ब्रिज त्या साईडला जायचं आहे, ब्रिज क्रॉस करून। थोडी मोठी दिली असं काही बिघडलं असतं का? बाईकवरती होतो तेव्हा सेकंड ऑर्डर लागली। पहिलीवाली जी ऑर्डर होती ती ह्याच एरियामध्ये कुठेतरी द्यायची होती, म्हणजे जवळपास होती आणि गॅरंटेड ऑर्डर दाखवत होतं की इथून या रेस्टॉरंटमधून लागणार आहे। पण मी हिरानंदानी जवळ गेलो आणि तिथून मग इथली ऑर्डर लागली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून ऑर्डर जशीच्या पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये डिलिव्हर करायची आहे। ठीक आहे, आता काहीतरी जवळपास 2 किलोमीटर्स पिकअप अँड 0.05 किलोमीटर्स ऑफ ड्रॉप असा होता। अच्छा, एक हॉटेल डब्बा गरमची लागली आणि दुसरी आहे ती महाराष्ट्र लंचची लागली आहे। ठीक आहे, 2 ऑर्डर लागलेत, तर ही ऑर्डर लवकर दिलं तर बरं, नाहीतर मग माहिती आहे काय होणार आहे ते बघू। सर नशीब चांगलं आहे की बाबा ती ऑर्डर लवकर भेटली। आणि महाराष्ट्र लंच होमची जी ऑर्डर आहे ती अजूनपर्यंत रेडी नाही आहे, हिला 7 मिनटं लागणार आहेत आणि दिसणार पण नाही, कारण मला स्क्रीनमध्ये दिसत नाही तर कॅमेऱ्यामध्ये काय घंटा दिसणार आहे। आणि सावलीसाठी बघा काय काय करायला लागतं, सावली इज इम्पॉर्टंट। ते काम करतो इथं, ते मध्ये इथं जाऊन बसतो, जेव्हा ही ऑर्डर रेडी होईल तेव्हा पिकअप करायला जाईल। दिसतोय आता दिसत असेल। ओके, मल्टी ऑर्डर डिलिव्हरी डन। बराच टाईम लागला यार, पण ठीक आहे। 38 मिनिट्स, 5 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल, 64 रुपीज। ठीक आहे, आता मला अजून एक सांगायचं आहे। थोडं गाडीबद्दल आहे। मी तो सर्कलला होतो त्या म्हणजे थोडा पुढे होता तो आयलो खारघरच्या इथे। तर एक व्यक्ती आला आणि तो डायरेक्ट ठोकला पाठीमागून। मी त्याला तो तसा मुवमेंट केली, अशी मान हलवली, काय झाला? तो बोलला की काय नाही यार, ते कंट्रोल नाही झाली गाडी, ठोकला। मी बोलले चल ठीक आहे, जाऊ दे। आणि मी माझ्या रस्त्याला, तुझ्या रस्त्याला इथेच ठोकला तो पाठीमागे। काय नाही झालं आहे गाडीला, मी चेक पण नाही केला उतरून की काय झालं काय नाही ते। एकदम चिल लाईफ चालू आहे। आता इथे गॅरंटेड ऑर्डर कुठे दाखवतोय? 3.5 किलोमीटर हायवे, चायना वॉक। एक काम करूया, इथून निघूया, सेक्टर 12मध्ये जाऊ आणि तिथे लागली तर एखाद। ठीक आहे, कुठे फेकला असेल? 7 किलोमीटर, नेरूळ और वाशी, लेट्स सी। ही वाली ऑर्डर तर माझ्या घराच्या आसपास लागली आहे, आसपास म्हणजे खूप जवळच लागली आहे ॲक्च्युअलमध्ये। चांगली गोष्ट। 5.8 किलोमीटर आपल्याला असाईन झाली होती 80 रुपयांनी ना, समथिंग विसरलो मी पण, बट असो चला। अरे गुदगुली होते साल्या, करू नको कॉल। व्हिडिओ अपलोड केली भाई, लाईनअप करून ठेवलं सब सिरियसली। टायटल थंबनेलमध्ये गाडी अडकली आहे। पनवेलची ऑर्डर होती ही, 5 किलोमीटर बिल्डिंगमध्ये। परत 7-8 मिनिटांनी गो टू होम ॲक्टिवेट होईल आपलं। 1 2 3 4 5 6 ऑर्डर झाल्या 3 तासांमध्ये। मला असं वाकून चालायला लागतं, नाही ते डोक्याला लागायचं। लागायची हाईट लागते ना डोक्याला, असं आहे, लागतं डोक्याला।
ते 1-2 वेळा ठोकलं डायरेक्ट ठपकन. चला एनिवेज इथं कुल्फीचं गॅरंटेड ऑर्डर येतो आहे. ठीक आहे ना, ही गॅरंटेड ऑर्डर आहे. तर कधी लागते देवाला माहिती. 7वी ऑर्डर ही घेऊन जायची आहे कामोठ्यामध्ये. चलो 4.2 किलोमीटर आहे आणि मला कामोठ्याचीच ऑर्डर पाहिजे होती. त्याच्या कस्टमर होत्या कामोठ्यातली ऑर्डर होती. बोललो ना तुम्हाला कामोठ्याची ऑर्डर लागली आहे. भाई ते पार्सल घेतलं डायरेक्ट सब टेबलावर फेकला. भाईची कटकट असं वाटते घरामध्ये कॉलेजमध्ये झालेला वाट दिसून येते ना. ना हू ना सू स्कॅनर दे QR दे काय नाही. मोबाईल घेतला मी स्कॅनर दिला स्कॅन केला डायरेक्ट दरवाजा धाड करून बंद. माहीत तुमचा राग तुमच्याजवळ. आईची कटकट असं इज्जतीमध्ये कल्टी मारली आणि आता मी इथे आहे कामोठ्यामध्ये. वरती व्ह्यू बघा कसं भारी आहे ना एकदम. आणि ऊन पण गायब झाले ऑलमोस्ट. गाडी थोडीशी लांब लावली आहे तिथे. आजचं वेदर मस्त आहे काय पण बोला. इथे गाडी सबवेची ऑर्डर लागली. मला वाटलं एरियामध्ये फिरतील पण ठीक आहे. सबवे लांबची ऑर्डर दिली तर देऊ दे. विचार केला होता 4 वाजता घरी जाईल पण ह्याला जर घरी नसेल सोडायचा तर मी काम करायला तयार आहे बाई. 3:30 वाजताची ऑर्डर लागली बरोबर. 3:30 नाही 3:31. चला निघूया. तळोजाची ऑर्डर लागली. तळोजामध्ये हिंडाईचं हे आहे आय गेस सर्व्हिस सेंटर काय समथिंग असंच काहीतरी आहे. तर तिथे जायची. अरे बापरे ते बघा इथे लाल दिसतं रोडवाले रोड. आता मी आहे तळोजाला. हाय ह्युंडाई कमल ह्युंडाई. मे बी गोडाऊन आहे. हा गोडाऊनच आहे. तर मला समजत नाही की मी काय करू. एक काम करतो घरी जातो. घरी जाता जर ऑर्डर लागली तर वेल अँड गुड आणि नंतर परत 6 वाजता लॉग इन करेल. घरी थोडंसं काम आहे तो करायचा आहे म्हणून त्यासाठी मला घरी जावंच लागेल. जस्ट मी लॉग इन झालो आणि लगेच एक लोकल ऑर्डर पण लागली. हॉटेल सह्याद्री जवळच आहे. सेक्टर 11 0.48 मीटरचा हे आहे पिकअप. लोकल ऑर्डर आहे तर फटाफट जातो आणि फटाफट निघतो घरातून. कस्टमरने कॅश दिली यार. लफडा होणार आहे लफडा. अजून कोणी कॅश दिली ना माझ्याकडे कॅशच नाही आहे. सुट्टे बघू चला काय होतं. किती किलोमीटरची. अच्छा 1 किलोमीटर पिकअप. ता सँडविच या सगळेजण कॅश देत आहेत. 500-500ची नोटा. एक कस्टमर दिली 500ची नोट. परत दुसरा हा एक कस्टमर तो 500ची नोट देतो. मी बोललो माझ्याकडे 500 रुपये सुट्टे नाही आहेत. त्याच्याकडे ऑनलाईन होतं मी त्याने ऑनलाईन केले. भावा तुम्ही ऑनलाईन करत जावा ना. ऑनलाईन असून सुद्धा तुम्ही कॅश देता बोलल्यावरती यार एवढे जणांना सुट्टे कुठून आणायचे रे देवा. आणि जेव्हा सुट्टे असतात तेव्हा सगळेजण ऑनलाईन करतात आणि जेव्हा सुट्टे नसतात तेव्हा सगळेजण कॅश देतात. गजब आहे यार गजब. ठीक आहे महाराष्ट्र राज्य सगळे लोकलच ऑर्डर देतो आहे आतापर्यंत. हे बघा 1 2 3 4 5 6 7 ऑर्डर लोकल आहे. 14पैकी 7 ऑर्डर लोकल आहे. परत लोकल ऑर्डर आईच्या गावात. अरे भाई मोजून फक्त 2 ऑर्डर दिल्या आहेत. एक 40वाली आहे आणि एक 60वाली. त्याच्यानंतर सगळ्या लोकल ऑर्डर आहेत. अरे भाई काय फालतूगिरी चालू आहे यार. बॅक टू होम लवकर येण्याचं कारण असा की काहीच कारण नाही आहे. मी असं चालू आहे. मला घरच्यांनी फोन केला लवकर या तर मी घरी पोचलो. टाईम होतो 9:01
78.8 किलोमीटर बाईक चालली आहे आणि एक ऑर्डर जी आहे ती डिलिव्हरी मार्क केली नाही आहे, तिला होल्ड केली आहे. होल्ड का केली आहे? जेणेकरून माझं हा वाला जो आहे टायमिंग 10 वाजले की ऑटोमॅटिकली ती डिलिव्हरी मार्क होऊन जाईल. ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी ऑनलाईन पेड होते म्हणून काय टेन्शन नाही. अर्निंग पण 800 रुपयाच्याच आसपासच आहे. हां, 800 रुपयाच्या आसपासच आहे. काहीतरी 40-50 रुपयाची होती, 741 रुपयाची काहीतरी आहे. काही नाही. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. मी चाललो आहे घरी. धूळ बघा, धूळ इतकी धूळ आहे रोडला, नुसते खड्डे आईच्या गावात. बाय बाय.